सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। मिरज प्रांताकडील सर्व तलाट्यांना दप्तर जमाचे आदेश। सांगली, मिरज, तासगाव, कवटेमंकाळच्या तलाट्यांना 15 दिवसात दप्तर रेकॉर्डला जमा करावे लागणार आहे। गेली 45 ते 50 वर्ष तलाठी कार्यालयातील नोंदीचे दप्तर वेळोवेळी तहसील कचेरीच्या रेकॉर्डकडे दाखलच केलं नसल्याच्या बातमीची दखल घेत मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी आपल्या अखत्यारीतील तहसीलदारांना आदेश दिले असून त्यानुसार 15 दिवसात दप्तर रेकॉर्डला जमा करण्याचे आदेश सांगली, मिरज, तासगाव आणि कवटेमंकाळ तालुक्याच्या तहसीलदारांनी तलाठ्यांना बजावलेत। महसूल विभागातील जमिनीच्या खरेदी, विक्री आणि मालकी संबंधीच्या नोंदी वेळोवेळी बदलत असतात। त्याचे दप्तर तलाट्यांनी 1 ते 5 वर्षात तहसीलदार कचेरीतील रेकॉर्ड विभागात जमा करणं बंधनकारक असतं। त्यानुसार त्याची नोंद रेकॉर्ड विभाग करते आणि नागरिकांना एकाच ठिकाणी त्यांच्या जमिनीच्या सर्व नोंदी आणि फेरफार उतारा मिळणं सोपं जातं। मात्र तलाट्यांची कमतरता, अनेक गावांचा चार्ज आणि वरकमाईच्या अपेक्षेनं जिल्ह्यात अनेक तलाट्यांनी या नोंदी करणं टाळलं। शिवाय रेकॉर्ड विभागात नोंद पाठवणंही टाळलं गेलं। परिणामी अनेक ठिकाणी 1976 पासून तर सांगली, मिरजेसारख्या मोठ्या शहराचे रेकॉर्ड 1987 नंतर अद्यावतच झालेलं नाही। याचा परिणाम नागरिकांना तलाट्याला शोधत फिरावं लागतं। त्यांच्याकडे रेकॉर्ड नसेल तर मोठा आर्थिक भुर्दंड, शिवाय लाचेसाठी ही रक्कम खर्च करावी लागते। जिल्ह्यातील सर्व 10 तालुक्यातील हीच परिस्थिती असून त्यामुळे खरेदी विक्री व्यवहाराची नोंद पैसे घेतल्याशिवाय होतच नाही अशा नागरिकांच्या तक्रारी वाढल्यात। गेल्या 6 महिन्यात 11 तलाठी आणि सर्कल अशा लाच प्रकरणात रंगेहात पकडलेत। ह्याचं वृत्त देखील माध्यमांमधून प्रसिद्ध झाले होते। त्यामध्ये 50 वर्ष जिल्ह्यात तहसीलदारांचं रेकॉर्डच अद्यावत झालं नसल्यानं हे प्रकार होत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते। मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी या वृत्ताची दखल घेऊन आपल्या अखत्यारीतील सांगली अप्पर तहसीलदार, मिरज, तासगाव आणि कवटेमंकाळ तहसीलदारांना दप्तर ताब्यात घेण्यासाठी नोटीस काढण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार सायंकाळी तहसीलदारांनी आपापल्या तालुक्यातील सर्व तलाट्यांना नोटीस काढून 15 दिवसात आपले दप्तर अद्यावत करावं आणि ते रेकॉर्ड विभागाकडे जमा करावं असे आदेश दिलेत। 15 दिवसानंतर जर फार उशीर झाला तर संबंधित तलाट्याला प्रांताधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल आणि त्यांच्या आदेशाशिवाय दप्तर जमा करून घेतलं जाणार नाही असं आदेशात स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे जिल्ह्यातील किमान 3 तालुके आणि सांगलीसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणच्या नोंदी अद्यावत होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। मुख्य संपादक डॉ. श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।